आता सोहमची आई इथं आलेली आहे. तुमचं इथे मनापासून स्वागत. पण मला एक सांगा, बाकी सगळा हा हुशार आहे, हे आहे, ती आहे, पण त्याचं वय लक्षात घेता थोडासा तरी खोडकर असणारच ना तो. म्हणजे खोडकरपणाचा एक नमुना मगाशी त्याने सांगितला, आम्ही फुटबॉल खेळतो वर्गात वगैरे. पण अजून असं काही घडलंय का की तुमचा फार गोंधळ उडाला त्यामुळे? हा, एक किस्सा मला आठवतो त्याच्या बाबतीतला. तो एक 6 वर्षाचा असेल आणि माझा मोबाईल वर तो गेम्स खेळायचा सतत. तर तशा प्रकारे तो खेळत होता गेम्स, आणि गेम्स खेळता खेळता त्याला ते SMS करायला नवीनच शिकला होता, दादानी शिकवलं होतं त्याला. आणि त्यांनी त्याच्यामध्ये टाईप केलं, आर यू मॅड. टाईप केलं आणि कॉन्टॅक्ट मध्ये सर्च केलं आणि एक रॅन्डमली कुठला तरी एक नंबर घेतला आणि सेंड केलं. आणि तो गेला माझ्या एका टीचरला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला शिंदे साहेबांचा फोन, सकाळी सकाळी, काय मॅडम तुम्ही असं काय पाठवलंय माझ्या बायकोला? म्हटलं मी नाही पाठवला तुम्हाला कुठला मेसेज. हो म्हणे, असं काय करता, मेसेज आलाय मला, आर यू मॅड. म्हटलं अहो खरंच, बिलीव्ह मी खरंच नाही पाठवलेला. आणि बघा तुमच्या आउटबॉक्समध्ये. मग मी जेव्हा सर्च केलं आणि जेव्हा बघितलं, बाप रे, मला कळलं. मला म्हटलं हे नक्कीच सोहमचं काम आहे, चिरंजीवच आहे अगदी. अशा प्रकारे हा किस्सा झाला. मग मी त्याला सांगितलं, मग आम्ही फोन केला त्यांना आणि मग त्यांनी त्यांना सॉरी म्हणून असा तो किस्सा आम्ही संपवला तिथले. असं होतं लहानपणी, होतं की तू काय मुद्दामून नाही केलं, पण झाली गंमत झाली की नाही आपली. ओके, आता आपण साहित्य बघूया. पहिल्यांदा आपण काय बनवणार मला सांगा. ह्याचं नाव कोकोनट राईस आहे. ह्याच्यात काय वेगळेपण आहे? कारण कोकोनट राईस म्हटलं आपल्याला नारळी भात येतो. म्हणूनच मी त्याला नारळी भात असं म्हणत नाहीये, कारण नारळी भात म्हणलं की आपल्या समोर येतो तो गोड ट्रॅडिशनल आपला जो नारळी भात. पण हा भात तिखट आहे. बर, तर मी सांगते काय 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 साहित्य सांगा मला. हे जे आहे हा भात आहे, हा शिजवलेला भात आहे. ओके. नंतर हे आपले खोबरं आहे, उडदाची डाळ, तळलेले काजू, मिरच्या, कडीलिंब, लिंबू, बेदाणे आणि जिरं. ओके, साहित्य बघितलेलं आहे. बरं, ह्याच्यात काय आपण ह्याच्यात मला वाटतं आपल्याला थांबायला लागेल, मीठ आणायचं राहिलं. मीठ नाही, हा भात जो आहे हा मी जेव्हा शिजवला तेव्हा त्याच्यात ऑलरेडी मी मीठ घातलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे ते प्रोपोर्शनेट मीठ लागलं पाहिजे. नंतर वरनं शिजवलेला भात आपण वापरतो, तो वरनं घातलं की मग ते मिक्स होत नाही व्यवस्थित. हे आता तुमच्या करेक्ट मापाने ते मीठ अगदी अगदी. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं? इथे फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे ते. आता काय असतं, हा जो आपला नारळ असतो हा बहुतेक वेळेला याच्यामध्ये मॉइश्चर असतं, तर आपल्याला तो कोरडं करून घ्यायचंय बेसिकली पहिल्यांदा. कारण आपल्याला तो गिच्चा नकोय, तो मोकळा पाहिजे. म्हणून आपण आधी पहिल्यांदा पॅन गरम करून घ्यायचा आणि याच्यामध्ये हे कोरडं करून घ्यायचं. आता आपण बाउलमध्ये पहिल्यांदा राईस घेऊया सगळा. ओके. मीठ घातलेला राईस आणि हे घालूया त्याच्यामध्ये. खोबरं तुम्ही जितकं जास्त घालाल, सम प्रमाणात घातलं तरी खूप छान लागतं. ओके. आता आपल्याला फोडणी करायची आहे. जिरं घालायचं. ही उडदाची डाळ आहे, ही छान मस्त झाली पाहिजे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, सांभाळा, कढीपत्ता. ती मिरचीचा कलर बदलला पाहिजे त्याच्यामध्ये, तर हिरवी नाही राहिली पाहिजे मिरची. ओके. आता काय करायचं? आता ही फोडणी याच्यामध्ये आपल्याला सगळी ओतायची. आणि हे आता छान मिक्स करायचं. हो, आपला पदार्थ झालेला आहे. आता फक्त बेदाणे घालूया आपण त्याच्यामध्ये, सजवायला म्हणून, मुलांना आवडतं म्हणून. आणि ते जे मी तळलेले काजू ठेवले तिथे ते टाकूया. लिंबू हे एक ऑप्शन असू शकतं या पदार्थाला. हवा असल्यास तुम्ही लिंबू पिळू शकता, नको असलं तरीही छान लागतो हा. पण मी इथे पिळतीये. आणि थोडीशी चवीला साखर ज्यांना आवडते त्यांनी थोडीशी साखर. हे ऑप्शन आपण सगळे ओपन ठेवलेले. हो. ओके, रेडी टू सर्व. चला. हाणी म्हणजे त्यांना सांगूया आता. हाणा म्हणजे लिहून घ्या. साहित्य आणि कृती. कोकोनट राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, ओलं खोबरं, तळलेले काजू, बेदाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं, कढीपत्ता आणि उडीद डाळ,
कृती. प्रथम पॅन मध्ये खोबरं परतून घ्यावं. तेलामध्ये जिरं, उडीद डाळ, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. एका बाउल मध्ये वाफवलेला भात घेऊन त्यामध्ये भाजलेलं खोबरं, बेदाणे, तळलेले काजू आणि उडीद डाळीची फोडणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं.